जय श्रीराम. वर्कआउट नंतर काय खायला पाहिजे की ज्याने आपल्या शरीराला लवकर फायदा होईल आणि आपलं शरीर लवकर बनेल. तर मित्रांनो, आजचा आपला हाच विषय आहे की वर्कआउट नंतर काय खायला पाहिजे, म्हणजे व्यायामानंतर काही वेळानंतर काय खायला पाहिजे याबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे. मित्रांनो, व्यायामाचे भरपूर प्रकार असतात. भरपूर जण जिमला येतात आणि जिम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करत असतात. कोणाचा मसल गेनचा व्यायाम असतो, कोणाचा फॅट लॉसचा व्यायाम असतो, कोणाचा वेट लॉसचा असतो, कोणाचा हिट प्रोग्राम असतो, कोणाचा सर्किट प्रोग्राम असतो. असे भरपूर व्हेरिएशन असतात वर्कआउट मध्ये. ते आपल्या आपल्या पद्धतीने करत असतात आणि ज्याला कोणाला येत नाही त्या पद्धतीने मग ट्रेनर त्याला त्या पद्धतीने सांगतो, त्या पद्धतीने तो व्यायाम करतो. पण भरपूर जण महिने व्यायाम करतात पण त्यांना रिझल्ट येत नाही. का रिझल्ट येत नाही? कारण की ते व्यायामानंतर काही खातच नाही. फक्त म्हणतात घरी जाऊन मी जेवण केलं, हे खाल्लं ते खाल्लं. असं नसतं मित्रांनो. व्यायामानंतर आपण काय खायला पाहिजे की ज्याने आपल्या शरीराला लवकरात लवकर रिझल्ट येईल. तर मित्रांनो, व्यायामानंतर आपल्याला प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटची खूप गरज असते, ज्यामुळे आपले मसल गेन होतं आणि मसल ग्रोथ होतं आणि मसल रिकव्हरी होते प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स घेतल्याने. म्हणून प्रोटीन आणि कार्ब घेतल्याने आपल्याला आपल्या शरीराचे लवकरात लवकर बदल बघायला भेटतात की आपण व्यायामानंतर कमीत कमी 20 ते 25 मिनिटांनंतर प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट घ्यायला पाहिजे. तो व्यायामाच्या 2 तास पर्यंत तुम्ही व्यायाम झाला 15 ते 20 मिनिटांनंतर ते 2 तास पर्यंत तुम्ही ह्या गोष्टी घेतल्याच पाहिजे, ज्याने तुमचं मसल रिकव्हरी लवकर होते, मसल ग्रोथ आणि गेन ही लवकर होते. तर मित्रांनो, ह्या गोष्टी आहे तुम्हाला प्रोटीन आणि कार्ब्स या घ्याव्या लागत असतात. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर मसल गेन करत असणार तर तुम्ही प्रोटीन आणि कार्ब्स मध्ये काय काय घ्यायला पाहिजे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकार असतात. तर मित्रांनो, मी तुम्हाला दोन्ही मिक्स करून सांगतो. मसल गेन साठी तुम्ही वर्कआउट झाल्यानंतर तुम्ही 100 ग्रॅम राईस आणि त्यासोबत 100 ग्रॅम सोया चंक्स खाऊ शकतात. आणि जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनी 100 ग्रॅम राईस सोबत 4 ते 5 अंड्याची भुर्जी ही बनवून त्यासोबत तुम्ही खाऊ शकता. त्या झालं, त्यासोबत तुम्हाला हे तर प्रोटीन याच्यातून कार्बोहायड्रेट भेटेलच, पण जास्त प्रमाणात तुम्हाला वे प्रोटीन सुद्धा घ्यावं लागेल. म्हणजे जास्त प्रमाणात म्हणजे वे प्रोटीनचा फॉर्म तुम्हाला घ्यावा लागेल. 24 ते 25 ग्रॅम वे प्रोटीन तुम्हाला त्यासोबत घ्यावं लागेल. म्हणजे प्रोटीन शेक हे तुम्हाला घ्यावं लागेल. हे झालं मसल गेनसाठी. आता फॅट लॉस साठी आणि वेट लॉस साठी तुम्हाला काय करायचं, वे प्रोटीन सोबत तुम्हाला मित्रांनो व्हाईट एग असतात, म्हणजे अंड असतं. नॉन व्हेजिटेरियन साठी सांगतो, वे प्रोटीन सोबत तुम्हाला ते घेतल्या गेल्यानंतर थोड्या काही वेळानंतर तुम्हाला 4 ते 5 व्हाईट एग खायचे, त्याच्यातला पिवळा गर खायचा नाहीये. आणि जे कोणी व्हेजिटेरियन असते त्यांनी ओट्स घ्यायचे किंवा केळी घ्यायची आणि तुम्ही त्यासोबत थोडेफार प्रमाणात शेंगदाणे घेऊ शकतात किंवा स्प्राउट्स घेऊ शकतात. या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या वेट लॉस फॅट लॉस साठी. तर मित्रांनो, याच्याने तुमचं प्रॉपरली मसल गेन सुद्धा होणार आहे, मसल ग्रोथ सुद्धा होणार आहे आणि मसल रिकव्हरी सुद्धा होणार आहे. म्हणून वर्कआउट नंतर कमीत कमी तुम्हाला 20 ते 25 मिनिटापासून ते 2 तास पर्यंत प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट या गोष्टी तुम्हाला घ्याव्याच लागेल. आणि व्हेजिटेरियन आणि जे नॉन व्हेजिटेरियन असतात दोन्हींनी पोस्ट वर्कआउट मील मध्ये दही 100 ग्रॅम दही ही सुद्धा ऍड केली तरी चालेल, खूप चांगली असतो. तर मित्रांनो, यातून तुम्हाला कार्ब सुद्धा भेटेल, यातून तुम्हाला थोडंफार प्रमाणात प्रोटीन सुद्धा भेटेल. तर मित्रांनो, हे तुम्ही मसल गेन वेट लॉस फॅट लॉस जे करत असतील त्यांच्यासाठी मी प्रॉपरली सांगितलेलं आहे. तुम्ही वर्कआउट नंतर प्रॉपरली खा, तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार आहे. आणि वर्कआउट झाल्यानंतर जी पोस्ट वर्कआउट मी तुम्हाला सांगितली ही तुम्हाला प्रोटीन युक्त आणि कार्बोहायड्रेट युक्त घ्यावीच लागणार आहे. तेव्हा तुमचं मसल वाढतील आणि मसल रिकव्हरी होणार आहे आणि तेव्हा तुमच्या शरीरामध्ये बदल घडायला भेटेल. तर मित्रांनो, आजचा आपला असा विषय होता. विषय तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.